दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज. आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 इतक्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च. लाडक्या बहिणींना आज महत्त्वाची बातमी. कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती आज खटाखट पैसे येणार आहेत. नवीन नियम आणि अटीसह आज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती वाटप सुरू होणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. 10वा हप्ता कोणाला मिळणार याची सगळ्यात महत्त्वाची यादी आपल्याकडे आलेली आहे. तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. परंतु 5 जे नवीन नियम आहेत ते नियम लक्षात घ्या, समजून घ्या, कारण खूप महत्त्वाचे नियम आहेत. तुमच्या बँकेत पैसे आले का नाही हे सुद्धा सांगतो, कारण ह्या 5 नियमांमध्येच सगळं तुमचं असणार आहे. आपण एक एक करून सगळी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती ही समजणार आहे. त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करा. नवीन आला असाल तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. कारण बघा, आज सकाळी 12 वाजल्यापासून पुढे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 मेसेज येणार आहेत, ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 आणि गॅस सिलेंडरचे 24 रुपये आणि एक अक्षय तृतीया निमित्त सर्वात महत्त्वपूर्ण एक नवीन नियम आणि नवीन एक योजना लाडक्या बहिणींसाठी आणलेली आहे, ज्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी खुश होणार आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना त्याच्यामध्ये आनंद होणार आहे. एप्रिलचा हप्ता सुरू झाला, शिक्कामोर्तब झाला, चेक हा बँकेत सबमिट झाला. आताच माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं, रात्री उशिरापर्यंत जी बैठक झाली त्याच्यामध्ये सरकारनं निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे, लक्षात घ्या. आज 29 एप्रिल, 29 आणि 30 या 2 दिवसात लाडक्या बहिणींना खटाखट 1,500 रुपये यायला सुरुवात होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नाहीत, मागचे म्हणजे कोणते, फेब्रुवारी मार्च असतील, जानेवारी असेल, डिसेंबर असेल, ऑक्टोबर असेल किंवा एकही हप्ता असेल, त्यांना पैसे आज वाटप व्हायला सुरुवात झाली. काही लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती टेस्टिंगसाठी सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकताय, भरपूर लाडक्या बहिणींना मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. कदाचित तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल चेक करा, कारण भरपूर वेळा आपल्याला मेसेज येत नाही, परंतु डायरेक्ट ट्रान्झॅक्शन्स हे बँकेमध्ये होतं. आनंदाची बातमी आहे, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मोबाईलवरती खटाखट बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. परंतु एक महत्त्वाची सूचना, जसे बँकेमध्ये पैसे पडतील तसे पटकन काढून घ्या, कारण अन्यथा काटले जाऊ शकतात. आता तुम्ही मला कोणत्या बँकेत पैसे येणार सांगतो. बघा, कोटक बँक, येस बँक, ICICI बँक, पोस्टाचं खातं, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक अशा महत्त्वाच्या बँकेत. सोबतच कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार तेही तुम्हाला मी सांगतोय. बघा, जिल्हे जर आपण बघितले तर पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सांगली, नंतर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये समावेश होणार आहे. आज 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि 15 बँकेमध्ये आज वाटप होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या अक्षय तृतीया आहे. त्याच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयानिमित्त सरकार एक मोठी योजना सुद्धा देणार आहे, एक मोठं गिफ्ट सुद्धा देणार आहे. मोबाईलवरती आज तुम्हाला दुपारी 12 वाजल्यापासून म्हणजे सकाळी 12 वाजल्यापासून पुढे 2 टप्प्यात मेसेज येणार आहेत. 12 वाजता एक मेसेज येईल, त्यानंतर तुम्हाला लगेच 2 वाजता एक दुसरा मेसेज येऊ शकतो. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी तत्पर राहायचं आहे. परंतु तुम्ही म्हणाला आमचं नाव आहे का नाही, आम्हाला पैसे येणार का नाही, हे आम्हाला कसं समजणार, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणींनो. कारण सरसकट पैसे येणार नाहीत, कारण सरकारनं तुम्हाला माहिती आहे जवळपास 27 एप्रिलपर्यंत म्हणजे 1 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत 27 दिवस लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी करून अशाच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज पडणार आहे, ज्या लाडक्या बहिणी आपला अर्ज पडताळणीमध्ये पात्र होतील आणि त्यांच्या मोबाईलवरती आज तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे बहिणी खुश होणार आहेत, कारण बहिणींचा सण अक्षय तृतीया तुम्हाला माहिती आहे सगळ्या मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, तो आता त्यांचा चांगला जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला 2 महिन्याचे एकत्र हप्ते मिळणार आहेत. एप्रिल आणि मेचे 3,000 रुपये सरकार हे देणार आहेत. उशीर झाला माफ करा असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीची माफी सुद्धा मागितली. परंतु टेन्शन घेऊ नका, अक्षय तृतीयानिमित्त 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घर व तिथं तुम्हाला वाटप जे आहे ते सुरू होणार आहे.
तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर करा. आता जी सगळ्यात महत्त्वाची नियमावली आहेत, कोणाचे नाव आहे, कसे आहे, ते सगळं डिटेलमध्ये माहिती तुम्हाला स्वतः आदित्य तटकरे मॅडम देतील. व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असू, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला
लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं. पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील. एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. इतर विभागांचा डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो. उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ऍक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही. आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं. परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल. त्याला स्वतंत्र तो डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे. मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे. याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे. प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता. हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो. त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही. धन्यवाद.